हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. आता वाजले आहेत सकाळचे 4:45 आणि मी माझ्या मुलीसाठी रिद्धीसाठी टिफिन बनवते आहे. आपल्याला रोज प्रश्न पडतो की टिफिनमध्ये काय द्यायचं आहे. मुलांना पण वाटतं की काहीतरी छान द्यायला पाहिजे. तर आज मी तुमच्यासोबत 5 अशा रेसिपीज शेअर करणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिनसाठी बनवू शकता. खूप इझी आणि लवकर होणाऱ्या ह्या रेसिपीज आहेत आणि त्यात ह्या खूप टेस्टीसुद्धा आहेत. तर चला सुरुवात करूया. तर पहिलं रेसिपी आहे सँडविच. तर बटाटे उकळून घ्यायचे आणि त्याची एकदम साधी भाजी बनवायची, पण ती खूप टेस्टी लागते. ह्यामध्ये फक्त मी फोडणी देताना तिखट, हळद, धणे पावडर, मीठ आणि बटाटे घालून त्याला फोडणी दिला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घातला आहे आणि बस. मग हे तुम्ही जेव्हा ब्रेडला लावाल तेव्हा त्याला चीज वगैरे टाकून द्या. पण जर तुमच्या मुलांना सॅलड आवडत असेल, जसं गाजर किंवा काकडी, तर हे सुद्धा तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आणि आणखी हेल्दी होईल हे सँडविच. तर हे अशा प्रकारे सँडविच बनवा. खूप इझी आणि लवकर होणारं सँडविच आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं. आणि ब्रेकफास्टला एखादा फ्रूट द्या किंवा मखाणे वगैरे असं काहीतरी हेल्दी द्या. दुसरी रेसिपी आहे आलू पराठा. तर जेव्हा तुम्ही सँडविचची भाजी बनवताना ह्या सेम भाजीपासून तुम्ही आलू पराठा बनवा. खूप टेस्टी होतो. एकदम सिंपल पण टेस्टी. फक्त आलू पराठा बनवताना जी आपण म्हणजे गव्हाचं पीठ भिजवून घेतो ना, ते एकदम थोडं मऊसर आणि सैलसर भिजवा की जेव्हा ते स्टफिंग करू आपण बटाट्याची, तर तो पराठा फाटणार नाही. तर हे असा पराठा इतका टेस्टी बनतो आणि खूप लवकर पण बनतो. तर तुम्ही ही सुद्धा एक म्हणजे रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. आता नेक्स्ट रेसिपी आहे गव्हाच्या शेवया. गव्हाच्या शेवया आपण नेहमी असं उन्हाळ्यात वाळवण करतो, तर आपण स्वतः बनवून घेतोच त्या. तर ते सुद्धा मी मुलीला कधी लंच म्हणजे टिफिनमध्ये देते. तर त्यातनं मी हे असे व्हेजिटेबल्स टाकते. बारीक चिरलेली पत्तागोबी आणि गाजर आणि शिमला मिरची असेल तर तीसुद्धा टाकते. आणि अशा प्रकारे ना मुलं भाज्यासुद्धा खाणार आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे. माझी मुलगी तर ह्या सगळ्या भाज्या खाते, त्यामुळे मी हे सगळं म्हणजे असं शेवया बनवताना किंवा राईस बनवताना सगळ्या व्हेजिटेबल्स टाकते. तर हे बघा, खूप लवकर बनते ही रेसिपी आणि मुलांना आवडते सुद्धा. मखाना रोस्ट करण्यासाठी ना मी पेरी पेरी मसाला यूज केला आहे आणि खूप चटकन पटकन अशी होणारी ही मखाना रोस्टची रेसिपी आहे. मुलांना बाकी काही दिल्यापेक्षा हे असं हेल्दी स्नॅक्स दिलेलं नेहमी चांगलं आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा.
माझ्या मुलीला ना पनीर किंवा छोले अशा भाज्या पण आवडतात. तर मग कधी काय करायचं, आपलं वाटण रेडी करून ठेवायचं आणि वाटण रेडी असलं की भाजी करायला काहीच वेळ लागत नाही. वाटण रेडी होतं म्हणून मग मी आज छोले करायचा प्लॅन केला आणि सकाळी डायरेक्टच मी कुकरमध्ये ना मसाला फोडणी देते आणि त्यातच भिजलेले छोले घालते आणि कुकरमध्ये ते भाजी शिजायला ठेवते, तर लगेच होते, काहीच वेळ लागत नाही. आणि मुलांना त्यांच्या आवडीचं मिळालं की मुलं टिफिनसुद्धा पूर्ण फिनिश करून येतात. आजकाल मुलांना जंक फूड आणि फॅन्सी गोष्टींना खूप अट्रॅक्ट करतात. पण मग आपल्यावर की आपण आपल्या मुलांना कशा सवयी लावतो. तर आपण मुलांना हेल्दी टिफिन द्यायचा, पण तो असा द्यायचा, असा बनवायचा आणि तर त्यांना ना तो खायची इच्छा झाली पाहिजे. तर तुम्ही तो पॅक करतानासुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये सॅलड किंवा त्याच्यासोबत असं काही द्या की मुलांना पण बघून पण छान वाटलं पाहिजे आणि त्यांची खायची पण इच्छा झाली पाहिजे. ही लास्ट रेसिपी आहे आणि ही आहे पनीर व्हेजिटेबल राईस. सगळ्यात आधी राईस मी बॉईल करून घेते आणि त्याला म्हणजे थोडंसं कोरडं व्हायला ठेवते. तोपर्यंत मग भाज्या फ्राय करून घ्यायच्या. तर काहीच नाही, तेलामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स जे आपले मुलं खाईल असं ते सगळे टाकायचे आणि ते चांगले सॉटे करून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यात गरम मसाला आणि थोडा बिर्याणी मसाला टाकला की पनीर आणि राईस टाकून मीठ टाकून द्यायचं. बस एवढी सिंपल रेसिपी आहे, पण खूप टेस्टी लागते, मुलांना खूप आवडते. जेव्हा माझी मुलगी ही म्हणजे हा राईस स्कूलमध्ये नेते ना, तिचे सगळे फ्रेंड्स आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आजचा ब्लॉग एवढाच. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.